खात्री नाही. आज इथं एक धंदा कुठला चालू केला, समजा दत्ताजीरावाचं पेट्रोल पंप आहे, पेट्रोलचं लायसन्स घेण्यासाठी 20 लाख रुपये खर्च करायला लागतात. लायसन्स मिळाल्यानंतर तिथं उभं करायला वर्ष 2 वर्ष जातं. त्याच्यानंतर कामगार, त्याच्यानंतर प्रॉफिट. तिथं एका रात्रीत तुमचा आयडी निघाला, सकाळच्याला तुमचा आयडी तयार झाला आणि लागला तुम्ही कामाला. सकाळपासून तुमचा प्रॉफिट मध्ये. असा कुठलाच नाही. ही संधी तुम्ही पहिल्यांदा स्वतः शोधली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि ही संधी दुसऱ्याला ट्रान्सफर करायची आहे, याचा अवेअरनेस करायचा आहे, प्रॉडक्टचा नाही. म्हणून आज आपले 8 मध्ये थांबलोय ते 178 वरती चाललेले. हे जर चित्र बदलायचं असेल तर आपल्याला फक्त बिझनेस ओनरच शोधायला लागतील. त्यांना आपला ठामपणाने सांगितलं पाहिजे, माझ्याकडे अशी एक संधी आहे की तुला टाटा बिर्ला अंबानी बरोबर बसायची संधी मी तुला देऊ शकतो. यासाठी फक्त 1 तास 1.5 तास तू यायला पाहिजेस. इथं आलास, मला पण समजलेलं नाही, इथं ये, समजून घेऊ. समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तर पुन्हा घेऊ. जर पटलं तर आपण दोघं मिळून करू, नाहीतर सोडून टाकू. एवढा आपल्याकडे दम असला पाहिजे. आपण सांगतोय अरे एक गादी घे रे, त्याची किंमत 10,700. बोंबलाले ह्याची पॅन्ट फाटलेली असत्या, किंवा कसं तरी ठिगडं लावत असतोय. बायको मागत असते तिकडे पैसे, किरणाचं राहिलेलं असते, दुधाचं राहिलेलं असते. 10,700 म्हटले की उद्यापासून तुमचा फोन बंद केला जातोय, तुमचा फोन टाळला जातोय. कदाचित काही दिवसानं तुमचा फोन ब्लॉक लिस्टवर राहिला जातोय. पण मित्रांनो, तुम्ही त्यांना सांगा, अरे मला माहित आहे तुला पैशाची गरज आहे, मला माहित आहे तुला 25-30 हजार रुपयाचा पगार आहे, त्यात तुझं घर चालत नाहीये, तुझी मुलगी मोठी आहे, तुझं मुलगीचं शिक्षण करायचं आहे, तू घर बांधलेलं आहे, तू गाडी घेतलेली आहे, त्यासाठी तुला जो वरचा हप्ता आहे की नाही, वरच्या वर गेला तर चालेल का? आणखी तुला 25-30 हजार रुपये मिळवण्याची संधी माझ्याकडे आलेली आहे. पण मित्रा, मला नेमकं परफेक्ट सांगता येणार नाही, यासाठी तुला मात्र ट्रेनिंगला यावं लागेल, तुला यासाठी तुला एखाद्या सेमिनारला यावं लागेल. अशा पद्धतीनं तुम्ही सांगितलं ना, तुम्हाला सांगतो लोक तुमच्या मागे लागतील. मित्रांनो, साखर मुंगीच्या मागे लागते का मुंगी साखरेच्या मागे लागते? मित्रांनो, आपण पैसे वाटणारे आहोत, आपण पैसे देणारे आहोत. पैसे देणाऱ्याच्या मागे लोक लागली पाहिजेत का पैसे मागणाऱ्याच्या? देणाऱ्याच्या आपण देणारे आहोत. मित्रांनो, साखर त्या कोपऱ्यात जरी पडली ना, मुंग्यांची रांग लागायला लागते. फक्त आपल्यालाच आपला विश्वास नाहीये. आपण नेमकं करतोय ते बरोबर करतोय का चुकीचं करतोय? आपणच गादी विकायला लागतोय, आपणच म्हणतोय काका घ्या हो, तुमची गडबड, तुमची कंबर दुखायची थांबेल, तुमची मान दुखायची थांबेल, तुमचं शुगर थांबेल. अजिबात द्या, तसं द्या, परंतु त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असला पाहिजे? पैसे मिळवून देणं आणि बिझनेस ओनर निर्माण करणं. ही बायोडोरे म्हणजे करोडपती होण्याची फॅक्टरी आहे. तुला ये फॅक्टरी मध्ये आणायचं आहे आणि त्याला ही सिस्टीम समजून सांगायची आहे आणि त्याला मार्केटला सोडायचं आहे. आपण फक्त त्याच्यावरती मॅनेजमेंट करायची आहे, आपण फक्त त्यांना त्याच्यावरती सुपरविजन करायचं आहे. यासाठी खणखणीत आपण असलं पाहिजे. परवाच्या इस्लामपूरच्या मीटिंग मध्ये तोडकर साहेबांनी सांगितलं की श्वास आणि विश्वास हे दिसत नाही, पण ते नसतील तर तुम्ही मरून जाणार. श्वास नाही घेतला तर तुम्ही मरून जाणार आणि विश्वास तुमच्यात नसेल तर तुम्ही लाचार म्हणणार. तुम्हाला लाचार म्हणून म्हणायचंय का करोडपती म्हणून जगायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं. मित्रांनो, बिल गेट्सचं एक वाक्य आहे, गरीब म्हणून जन्मणं तुमच्या हातात नाहीये, पण गरीब म्हणून मरणं नक्कीच तुमचा गुन्हा आहे. ईश्वरानं तुम्हाला आम्हाला काहीच कमी केलं नाही. अंबानीला 24 तासाचा दिवस आहे, आपल्याला कमी केलं नाहीये. त्याला 2 डोळे आपल्याला कमी दिलेले नाहीयेत, त्याला 2 कान आहेत आपल्याला, त्याला पण आयुष्य जेवढं दिलेलं आहे तेवढंच दिलेलं आहे. त्याला जे शरीर आहे तेवढंच आपल्याला दिलेलं आहे. मग नेमकं कुठं गोड पेंट खातं? नेमकं खातं विश्वास. त्यानं विश्वास ठेवला, मी हे विश्व निर्माण करू शकतो. आपण विश्वास ठेवत नाही. काय करू, काय हे शक्य आहे का? मित्रांनो, खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठंही अजून ही संधी दिलेली नाही. कंपनीकडनं 26 लाख आयडी म्हणजे मोठी नाहीये, खूप मोठी आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. त्या अपॉर्च्युनिटीचा आपण जास्तीत जास्त संख्येनं वापर करूया आणि ट्रेनिंगला येऊया. येत्या 2 तारखेला पुढच्याच रविवारी या कंपनीचे सीएमडी डॉक्टर सागर जोशी येणार आहेत. आज त्या विठ्ठलाला आपण पंढरपूरला जातो विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. आज तुमचं भाग्य आहे की साक्षात विठ्ठल सांगलीमध्ये येणार आहे.
त्या मित्राचं स्वागत करणं. आज आता 9 वाजता कंपनीची एक वेगळी मीटिंग आहे, आणखीन एक इन्कम देणार आहे, छप्पर फाडके इन्कम. तुम्ही नको म्हटलं तरी तुमच्या घरचा किराणा आपोआप तुमच्या घरात येणार आहे. तो काय आहे? तो आज संध्याकाळी 9 वाजता